आकाशात उडायचं असेल तर जमीन सोडली पाहिजे, हा पक्का विचार असलेला माणूस म्हणजे राजवर्धन, जो की भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये आहे. आणि त्याचं खरं नाव आहे विवेक सांगे. विवेक. हा की मतलब म्हणजे बॉस आहे टिपिकल एक, आणि एका प्रेमळ आईचा मुलगाही आहे, पण त्याची विचारसरणी अगदी भिन्न आहे, जी मला वाटतं आजकालच्या पिढीबरोबर रिलेट करेल. आपण त्याच्याकडून जाऊया त्याच्या भूमिकेचा फ्लो. काय सांगशील? तुम्ही आत्तापर्यंत बघताच आहात, 100 एपिसोड कंप्लीट झालेत मागच्या महिन्यातच, 110 एपिसोड झालेत आता. आणि कॅरेक्टरचा ग्राफ जर बघायला गेलो ना तर सुरुवातीपासूनच जो कम्प्लीट इंडिपेंडंट विचारांचा आहे, स्वतःच्या मतावर ठाम असणारा मुलगा, ज्याला रिलेशन्स किंवा त्या आपल्या जुन्या रूढी परंपरा वगैरे आहेत त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, संस्कृतीशी काही घेणं देणं नाही आहे, खूप ब्रॉड माइंडेड आहे, कम्प्लीट प्रॅक्टिकल मुलगा आहे. आणि या सगळ्यामध्येही सगळ्यात त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की तो खूप पॉझिटिव्ह आहे लाईफला घेऊन, खूप हार्डवर्किंग आहे, त्याला लाईफमध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे. सो या सगळ्या गोष्टींना घेऊन पुढे जाणारा तो कुठल्याही याने ग्रे शेड किंवा निगेटिव्ह किंवा वाईट नाही आहे, तो आपल्या मतांवर ठाम असणारा आणि आपल्या मतांनी पुढे जाणारा मुलगा आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही त्याचा राजवर्धनचा प्रवास पाहिला आहेतच, त्याचे बरेच शेड्स बघायला मिळेल, जसं सुरुवातीला आईला विरोध करणारा किंवा घरातल्यांना विरोध करणारा, त्याला माणसं पटकन ओळखता येतात, सो त्यांना तो ओळखून आहे घरातल्या माणसांना. मग नंतर जेव्हा घर सोडल्यावर तो कावेरी आणि वैदेहीच्या घरी राहायला जातो, तेव्हा त्याच्यातला एक सॉफ्ट हार्टेड किंवा एक मित्र त्यांना आपल्याला दिसला आहे. आणि ह्याच्यामध्ये बरेच शेड्स झालेत कॅरेक्टरला. सो आत्ता 100 एपिसोड झाल्यानंतर मलासुद्धा खूप मजा येते, अजून कॅरेक्टर्सचे वेगवेगळे शेड्स दिसतात. आणि एक असतं की प्रत्येक वेळी टिपिकल ड्रामा घडतो सिरियल म्हटलं की तुमचं 1-2 महिन्याचं काहीतरी नोकझोक असते किंवा प्रेम प्रकरण असतं, 3ऱ्या महिन्यात लग्न होतं आणि मग घरातला किचन ड्रामा सुरू होतो. सो मी खूप स्वतःला लकी मानतो की आत्तापर्यंत मी जेवढे शोज केलेत त्यातलं असं कुठे काही मला करण्याची वेळ आली नाही आहे माझ्यावरती. सो या सगळ्या याच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे किंवा हे कॅरेक्टरची प्रोसेस आहे किंवा सिरियलची प्रोसेस आहे ती मी खूप एन्जॉय करतो. बरं, राजवर्धनचा जो एक विचार आहे, आत्ताची जी पिढी आहे ती तशीच आहे की मला उडायचं आहे, मला बंधन नको आहेत, मला मोकळेपणा हवा आहे, आणि मी म्हणतो तीच पूर्व दिशा. तर हे जे आजच्या पिढीचं कुठेतरी प्रतिनिधित्व करणारी मालिका मानायची का? हां, एक्झॅक्टली. कसं आहे की आजच्या, जसं तुम्ही म्हटलं की आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी मालिका आहे किंवा हे कॅरेक्टर आहे, तसंच आजच्या पिढीमधल्या किंवा आधीच्या पिढीमधल्या काही लोक आहेत किंवा आजच्या पिढीमधले देखील काही यूथ आहेत जे संस्कृती जपणारे आहेत, परंपरा रूढी वगैरे जपणारे आहेत. सो या सगळ्या गोष्टींचं एक कॉम्बिनेशन म्हणजे ही सिरियल आहे. आणि मला असं वाटतं की खरं तर ना आता जसा रिस्पॉन्स मिळतो आहे, कलर्सवर नंबर 1 शो झाला आहे, ओव्हरऑल एक नंबर TRPमध्ये खूप छान आलेला हिट झालेला शो आहे. सो त्याच्यामध्ये लोकांच्या रिस्पॉन्सवरून कळतं आहे की लोक स्वतःला प्रत्येक कॅरेक्टरशी कुठेतरी कनेक्ट करतात. आणि हेच हवं असतं, जेव्हा तुमचा शो हिट होतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं रिझन त्यामागचं हेच असतं की लोकांनी त्यातल्या कॅरेक्टर्सना स्वतःला कनेक्ट करून पाहिलं पाहिजे, कनेक्ट झाले पाहिजे ऑटोमॅटिकली. तेव्हा कुठे जाऊन त्या सिरियलचा ऑडियन्स तुमचा एक फिक्स्ड होतो की बाबा हाच ऑडियन्स, हा लॉयल ऑडियन्स आहे आणि हा पुढे जाऊन आपला शो सतत बघत राहणार आहे. विवेक आणि राजवर्धनमध्ये किती साम्यता आणि किती विभिन्नता आहे? नाही, साम्य खरंच काही नाही आहे. कारण विवेक म्हणून मी खूप देवधर्म करणारा आहे, गणपतीवरती विश्वास ठेवणारा आहे, प्रॅक्टिकल आहे मी खूप, पण तेवढाच इमोशनली आहे. पण बाकी राजवर्धनकडून घेण्यासारख्या गोष्टी ह्याच आहेत की तो खूप प्रॅक्टिकल आहे, त्याला माणसं खूप नीट ओळखता येतात, तो खूप हार्डवर्किंग आहे. सो ह्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या राजवर्धनकडून घेण्यासारख्या. विवेक, म्हणजे तुझ्या सगळ्या मागच्या मालिका पाहता तू कुठे असं स्वतःला असं की रोमॅन्टिक हिरो किंवा देवाची मालिका करणार असं कुठे टॅग नाही केलं, तर हा म्हणजे मालिका निवडण्यामागचा हेतू पुरस्सर केलेला विचार आहे का? नाही, असं काही नाही. मी जसं म्हटलं की सिरियल जेव्हा असते तेव्हा खूप लकीली सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तुमच्यासमोर ती स्टोरी येते त्यावेळेला तुम्हाला चॉईस उरत नाही कधी सिरियल करताना. आणि आपलं इतकं स्ट्रगल वाला फील्ड आहे की प्रत्येक वेळी अनसर्टन गोष्टी आहेत सगळ्या, कधी काम असतं कधी काम नसतं. सो प्रत्येक वेळी तुम्ही नाही चूज करू शकत ही स्टोरी आहे तर मी हीच करणार, ती आहे तर मी तीच करणार. ऑफकोर्स कोणाकोणाचा फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग असतो, ते लोक हे करू शकतात, पण माझ्या बाबतीत तसं करणं जरा डिफिकल्ट होतं किंवा आहे. आणि म्हणूनच पण मी म्हणेन मी स्वतःला लकी, जसं मी म्हटलं मी स्वतःला लकी समजतो की मला असं काही करावं लागलं नाही आणि लकीली माझ्यासमोर येत गेल्या त्या वेगवेगळ्या धाटणीच्या सिरियल येत गेल्या. मग आज तू उभा आहेस त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे का? कशा प्रकारची मेहनत तुला लागली? आज तुला स्वतःचं
काम तयार करताना? नाही, या सगळ्यामागे अर्थातच खूप मेहनत घेतली आहे मी. जसं 2009पासून मी या इंडस्ट्रीमध्ये आलो, स्ट्रगल करायला सुरुवात केली. खूप ॲक्सिडेंटली आलो. 5 वर्ष माहितीही नव्हतं काय करायचं. सो पेपरमधून अगदीच इथे मुलं हवी आहेत असं इथून वाचून इतपत मी जाऊन मॉबमध्ये उभा राहिलो आहे. एका लाईनचं मी कॅरेक्टर केलं आहे. मग तिथून पुढे ऑडिशन्स देत गेलं आणि मग ते 5 वर्षाच्या स्ट्रगल नंतर मला माझा पहिला शो देव्यानी मिळाला. सो आत्तापर्यंत खरंच खूप मेहनत केली आहे मी आणि याही पुढे त्याच्याही दुप्पट मेहनत करण्याची तयारी आहे माझी. मग स्ट्रगल खूप फार अशी नंतर काही एखादा प्रसंग तुला आठवतो की कुठेतरी चटका लावून गेला? नाही, बऱ्याच वेळा असं झालं आहे की एका सिरियलचं देव्यानीच्याच आधी एका सिरियलचं ऑडिशन होतं आणि मी बऱ्याच मॉबमधून 5-6 वेळा ऑडिशन देऊन तिथपर्यंत पोचलो होतो. फायनल लुक टेस्ट होती, फायनल सीन शूट करत होते की आत्ता फायनल होऊ शकतं. 2 मुली फायनल झाल्या होत्या आणि आम्ही 3 मुली फायनल झाल्या होत्या. म्हणजे फायनल म्हणजे त्यातली कोणीतरी एक होणार होते आणि मी 2 मुलं होतं त्यातला आमच्या दोघांमधला कोणीतरी एक होणार होता. आणि जो दुसरा मुलगा होता त्याचं 3 मुलींबरोबर सगळं झालं होतं सीन शूट करून. मग असं 2 मुलींसोबत झालं होतं आणि जी असं वाटत होतं एक असतं ना की बाबा ही होईल कदाचित किंवा ही फायनल आहे असं वाटतं, तर तिच्याबरोबर माझं सीन शूट होणं राहिलं होतं आणि मी जस्ट आता तिच्याबरोबर सीन करायचं मी पुन्हा एकदा रिवाईज करत होतो सीन आणि तेवढ्यात त्या शोचे प्रोड्युसर पुढेच बसले होते चेअरवर. त्यांना कदाचित माहीत नसावी मागे बसलं आणि त्यांना एक त्यांचा असिस्टंट आला सांगायला की विवेकची बाकी आता सीन बाकी करणं बाकी त्याचं झालं आहे. तर ते म्हणाले नाही विवेकचा सीन तिच्याबरोबर नाही शूट करायचा, त्याचा फक्त या दोघींबरोबरच पाठवायचा. सो तेव्हा ते मला मनाला खूप वाईट वाटलं होतं की जे काय असेल त्यांचा लुकआउट असेल, त्यांचा तो फेवरेट असेल किंवा काय कसं असेल, पण माझ्यासाठी ती चटका लावून जाणारी गोष्ट होती. खूप डिसअपॉइंटिंग गोष्ट होती की मला ॲटलिस्ट परफॉर्म करून देऊन जर माझं पुढे रिजेक्ट झालं असतं तर मला काही वाटलं नसतं, पण मला परफॉर्मही करून दिला नाही. सो तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. पण असं बऱ्याच वेळा झालं आहे माझ्यासोबत. पण त्याच्यानंतर जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा जो एक येतो ना आता काहीतरी करूनच दाखवायचं आहे, ही मुवमेंट खूप महत्त्वाची असते माझ्यासाठी आणि त्याच्यातूनच मी पुढे जाण्याची पॉझिटिव्हिटी माझ्यात येते आणि तेव्हा नेमकं तेच झालं होतं आणि त्यातून पुढे जाण्याची पॉझिटिव्हिटी आली होती. बरं, याच प्रश्नाचं मला डिटेलने उत्तर सांगतो का? म्हणजे जेव्हा आपण लो असतो लाईफमध्ये कामाने किंवा आणखी काही परिस्थिती घडते आपल्या हातात नसते, अशा वेळेला तू कशा प्रकारे ओव्हरकम करतो त्या बाबतीत? नाही, एक आपण म्हणतो ना एक कुठेतरी पॉझिटिव्ह एनर्जी असते आपल्या आजूबाजूला. आपण फक्त ती कॅच करण्याचा किंवा तसा विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अप अँड डाऊन्स हे येत राहतात. अशी कोणीही व्यक्ती नाही आहे की जिच्या लाईफमध्ये अप अँड डाऊन्स आली नाही आहेत आत्तापर्यंत. सो त्याच्याशी कसं डील करायचं हे आपल्याला माहीत असायला हवं आणि तुम्ही जितके पॉझिटिव्ह असाल लाईफमध्ये ना तितकं त्या गोष्टींशी डील करणं तुम्हाला सोपं होतं. आणि मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचे डोक्यात हवा जाऊ न देता तुमचा जर तुमच्यावर विश्वास असेल, तुमच्या मेहनतीवर विश्वास असेल आणि तुमची तयारी असेल प्रचंड हार्डवर्क करण्याची. आणि मला दरवेळी असं वाटतं की एखादा माणूस कितीही टॅलेंटेड असला आणि एखादा माणूस खूप हार्डवर्किंग असला, जो तो टॅलेंटेड माणूस मेहनत करत नसेल तर तो हार्डवर्किंग माणूस कधीही त्याला ओव्हरकम त्याच्या पुढे निघून जातो. सो हा थॉट नेहमी माझ्या डोक्यात असतो की आपण कुठेही 19-20 असू टॅलेंटच्या बाबतीत, दॅट डझंट मॅटर, पण तुम्ही किती हार्डवर्किंग आहात हे खूप महत्त्वाचं आहे. सो जेव्हा अप अँड डाऊन्स येतील तेव्हा तुमच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा आणि पुढे जा. मालिकेचे 100 भाग पूर्ण झाले तर म्हणजे क्रेडिट कोणाकोणाला जातं आणि कुठल्या गोष्टीच्या यशामुळे मालिके सक्सेसफुल झाली? नाही, याचं क्रेडिट म्हटलं तर मी सगळ्यांना आमच्या शोचे प्रोड्युसर विद्याधर पाठारे सर, मनीष दळवी सर प्रोजेक्ट हेड आहेत, डिरेक्टर वैभव चिंचाळकर सर, सागर खेऊ, माझे को आर्टिस्ट जसं की निवेदिता मॅम किंवा तन्वी आहे किंवा सगळेच को आर्टिस्ट माझे, इनफॅक्ट स्पॉट दादांपासून ते सगळे युनिटमध्ये जेवढे लोक काम करतात हे सगळ्यांचं क्रेडिट आहे. पुन्हा एकाचं क्रेडिट नाही. आमचे रायटर अमोल पाटील सर, चेतन सैंदाडे सर, सो ह्या सगळ्यांचं क्रेडिट आहे. चॅनलचे जे काही हेड्स आहेत, प्राचिनी आहे, निलेश आहे किंवा विराज राजे सर आहेत की ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला इथे कास्ट केलं. सो या सगळ्यांनी मिळून सगळ्यांची मेहनत आहे ही, म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. आम्ही अजूनही खूप मेहनत करतो आहे, पुढे जायचं आहे, ओव्हरऑल नंबर 1 व्हायचं आहे. काही ऑब्स्टॅकल्स येतील, काही बऱ्याच गोष्टी येतील, पण आम्ही त्यालाही ओव्हरकम करू हे आम्हाला माहिती असो, कारण आमची मेहनत करण्याची तयारी. निवेदिता आणि तन्वीबद्दल काय सांगशील असं वाटतं? नाही, खूपच ऑसम आहेत दोघीही, खूप आहेत. एकीकडे खूप भली मोठी शिदोरी आहे
अनुभवाची. आणि दुसरी जी आत्ता तिची सेकंड सिरियल आहे, पण तरीही तिच्यातली एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तिच्यातलं एक स्पॉन्टॅनिटी आहे, जी खूप छान एनर्जी लेवल आहे, जी पॉझिटिव्हिटी आहे, जी खूप थक्क करून जाणारी आहे. तिने दिवसभर तिला किती सीन करायला लावा, ती रात्रीच्या सीनपर्यंत तितकीच एकदम एनर्जेटिक असते. सो या बऱ्याच गोष्टी दोघींकडूनही शिकण्यासारख्या आहेत. निवेदिता मॅमकडून बऱ्याच बिटवीन द लाईन्स शिकण्यासारख्या आहेत. सो स्क्रिप्टवर कसं काम करायचं, कसा वावर असला पाहिजे, स्वतःला कसं प्रोजेक्ट करायचं, ह्या बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनही शिकण्यासारख्या आहेत. सो जिथे जिथे असेल कोणी, मी म्हणजे दोघीच नाही, इनफॅक्ट सगळ्यांकडूनच काही ना काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, जो मी शिकण्याचा प्रयत्न करतो. भाग्यावर कितपत विश्वास ठेवतोस तू? हो, आहे ना. 70% भाग्य असतं आणि 30% तुमची मेहनत असते. सो मेहनत करत राहिलं पाहिजे. भाग्य जेव्हा साथ द्यायचं तेव्हा देईल. आता या मालिकेबरोबर तू आणखीन काही करत आहेस किंवा पुढचं काही आणखीन कलाकृती तुझी येणार आहे? नाही, सध्या तरी असं ॲज सच काही नाही आहे आत्ता, पण अर्थात काही वेबसिरीज आहेत वगैरे, सो त्याच्यावरती काम सुरू आहे. ते कितपत कधी येतील नाही येतील मला माहीत नाही आहे, पण अर्थात पुढे काही छान प्रोजेक्ट्स आले ज्याच्यासाठी मी थांबलो आहे, वेबसिरीज किंवा फिल्म्स असतील. सो तुमच्यामार्फत जर कुठले रायटर डायरेक्टर ऐकत असतील तर प्लीज मला कन्सिडर करा. असं कोणाला वाटत असेल की सिरियल करतो म्हणजे खूप बिझी असतो, यांना विचारून काही उपयोग नाही आहे, मी मॅनेज करू शकतो. सो तुमच्या थ्रू मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. बरं, मी एक स्क्रीन ग्राफियाबरोबर तुझा पहिलाच इंटरव्ह्यू, तर थोडी तुझी बॅकग्राऊंड सांगते, म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड आणि तुझं एंट्री कशी झाली या क्षेत्रामध्ये? फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे मी, माझ्या 3 बहिणी, माझे आई वडील, हे आहे आमचं कुटुंब. वडील मिलमध्ये होते, दिग्विजय टेक्स्टाईल लालबागला, जी 2000 साली बंद झाली. सो आणि त्याच्यानंतरचा खरं आमचं स्ट्रगल सुरू झाला, घरात कोणीच कामाला नसताना. सो ह्या सगळ्या याच्यामध्ये अगदीच खूप एकदम लो टू लो मिडल क्लास फॅमिलीमधून आहे मी. सो त्या याच्यामध्ये तो स्ट्रगल मी लहानपणापासूनच पाहिला आहे. सो माझ्यासाठी हा स्ट्रगल करताना जास्त काही डिफिकल्ट गेलं नाही, कारण मी ऑलरेडी एक वर्स्ट टू वर्स्ट पाहिलं होतं. सो त्याच्यापेक्षा वर्स्ट काही असू शकत नाही हे मला माहिती होतं लाईफमध्ये. सो ते सगळं मी बघितल्यानंतर अचानक काही गोष्टी घडल्या ज्या मला ह्या फील्डकडे घेऊन आल्या, खूप ॲक्सिडेंटली घेऊन आल्या. कधीच विचार केला नव्हता या फील्डकडे येण्याचा. आणि आल्यानंतर मग एक गोष्ट मी ठरवली होती की 2 दगडांवर पाय नाही द्यायचा, की कुठल्या या गोष्टीला ऑप्शन नाही ठेवायचा की ही नाही झाली तर ही आहे माझ्याबरोबर, ती मी करेन, मग काही टेन्शन नाही. कारण मला असं वाटतं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला ऑप्शन ठेवतो ना, तेव्हा ते ऑटोमॅटिकली आपण स्वतःलाच वीक करून घेत असतो. त्या गोष्टीकडे पुढे जाण्यासाठी आपण ऑलरेडी वीक झालेलो असतो जेव्हा आपण ऑप्शन ठेवलेला असतो त्या गोष्टीला. सो मी त्याच दगडावर पाय ठेवला आणि ठरवलं की मला करायचं ते ह्याच याच्यात करायचं आहे. मग मला कितीही वेळ लागू दे, कितीही मेहनत करावी लागू दे. आणि आज 5 सिरियल्स झाले आहेत आणि मी असं म्हणणार नाही की खूप काही झालं आहे, पण ॲटलिस्ट एक इंडस्ट्रीतली लोक ओळखत आहेत बऱ्यापैकी. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी मी खरंच खूप मेहनत करतो. मग पहिली संधी कशी मिळाली, म्हणजे लीडसाठी किंवा सेकंड लीडची संधी पहिली कशी मिळाली? नाही, असं माझ्या नशिबाने पहिल्यापासून मी लीडच करतो. असं कधी मला सेकंड लीड करायची वेळ नाही गेली. अर्थात उद्या कुठल्या फिल्ममध्ये किंवा वेबसिरीजमध्ये तसं काही छान कॅरेक्टर असेल तर तेही मी करेन. त्यासाठी मी असं म्हणणार नाही की लीडच हवा त्या वेबसिरीजला वगैरे. पण अचानक संधी म्हणजे 5 वर्ष, जसं मी म्हटलं 5 वर्ष ऑडिशन्स देत होतो, लोकांना भेटत होतो, सगळीकडे फिरत होतो. आणि त्या याच्यामध्ये एक बसरा स्टुडिओला ऑडिशन दिलं होतं. बऱ्याच राऊंड्स झाले. मनीष दे आमचे आयरिसचाच, हा आयरिस शो, माझे 5 शो झाले, त्याच्यापैकी 4था शो माझा आयरिसचाच आहे. सो त्यांच्यासोबत काम करताना त्यांनी ऑडिशन पाहिलं होतं, बऱ्याच लोक टेस्ट झाल्या आणि मग त्यांच्याकडूनच एक दिवस फोन आला की असं कॅरेक्टर आहे आणि तू इथे फायनल झाला आहेस म्हणून. हो, तेव्हापासून सुरुवात झाली. पण तुला बोका म्हटलं जातं, तू कितपत त्या एका छोट्याशा निकनेमला घेतोस? कसं झालं ते की सुरुवातीला काकू हे खूप हे झालं की नेहमीच आलं होतं की काकू म्हणायचं म्हणून. आणि त्याच्यानंतर असं झालं की ओके ठीक आहे, काकू आहे मग ते म्हणायचंच आहे, तर मग ते व्हेरिएशन्स देऊन म्हटलं पाहिजे असं मी ठरवलं. मग प्रत्येक सिच्युएशन वाईज, प्रत्येक सीन वाईज ते म्हणण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि मग ते लोकांना आवडायला लागलं, खूप फेमस झालं. आणि मग आमच्यातली ती नोकझोक फेमस व्हायला लागली, लोकांना नोकझोक खूप आवडू लागली, कावेरी आणि राजवर्धनमधली. मग तिच्या तोंडी ते बोका हे दिलं गेलं की बाबा तो काकू म्हणतो तर तू बोका. आणि तेही लोकांना आवडू लागलं आणि ते हिट झालं. मग काकू बोक्याची जोडी हिट झाली आणि माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची आणि मोठी गोष्ट आहे की आपण केलेलं काम लोकांना आवडतं आहे. आपली पेअर हिट होते. आमच्या रील्सला आजच एका रीलला 19 मिलियन व्ह्यूज झाले, म्हणजे 1,90,00,000 व्ह्यूज झाले. सो मराठीमध्ये मी तरी ऐकलं नाही आहे की कुठल्या मराठी आर्टिस्टने रील्सला एवढे व्ह्यू गेलेत म्हणून आत्तापर्यंत. सो थँक्स टू ऑडियन्स की तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकतो. बरं, असं म्हटलं जातं, अशी चर्चा आहे ना की तू आणि कावेरी यांचं म्हणजे तुम्ही तिला व्हेरी क्लोज, मोर दॅन फ्रेंड, तर त्या काय सांगशील त्याबद्दल?
कसं असतं की एखादी जोडी हिट झाली किंवा पेअर आवडू लागली, सिरियल हिट झाली की ऑटोमॅटिकली हे रुमर्स स्प्रेड व्हायला सुरुवात होते, जे की मी पॉझिटिव्हली घेतो खूप. कारण हा सुद्धा एका PR चा म्हणजे आपण म्हणतो की पब्लिसिटीचा एक भाग आहे आणि ते मी सगळं पॉझिटिव्हली घेतो. कारण कुठल्याही आर्टिस्टच्या याला किंवा कुठल्याही सोशल मीडियावरच्या निगेटिव्ह कॉमेंटला मी कधीच उत्तर देत नाही, कारण मला त्या गोष्टींना एंटरटेन करण्याची गरज वाटत नाही कधीही. आणि या सगळ्या याच्यामध्ये हे जे काही आता रुमर स्प्रेड होत आहेत त्याला देखील मी पॉझिटिव्हली घेतो आहे, कारण अर्थात माझाच PR होतोय त्याने. सो तुम्ही अजून स्प्रेड करा, अजून छान PR होऊ दे. बरं विवेक, म्हणजे मला माहिती नाही तू मॅरिड आहेस की नाही आहे, तुला गर्लफ्रेंड आहे की नाही, पण तुला कशा प्रकारची मुलगी तुला लाईफमध्ये आवडेल, कशा प्रकार? कारण मला असं वाटतं तुझं ते रील अनेक तरुण मुलं मुली पाहते, स्पेशली मुली म्हणजे आहेस तू त्यांच्या काही प्रमाणात हॉटटॉप, कारण तू इतका सामान्य मुलगा वाटतोस की कुठल्याही मुलीला वाटतं की आपला नवरा असा, आणि सटल तुझे विचार मालिकेमध्ये दाखवस. तर काय सांगू शकतो? पहिली गोष्ट तर मी सिंगल आहे आणि कशी मुलगी हवी आहे, कसं असतं की आपण खूप छान सांगतो की खूप छान मुलगी हवी आहे, सुंदर दिसणं वगैरे इतकं महत्त्वाचं नाही आहे, पण मला सांभाळून घेणारी, आईवडिलांना असं टिपिकल एक सगळ्यांची उत्तरं बेसिक असतात की कशी मुलगी हवी आहे, किंवा त्या क्षणाला जी मुलगी भावते तुम्हाला किंवा जो मुलगा भावतो तुम्हाला, सो तोच तुमचा लाईफ पार्टनर असतो. सो याच्या पुढे म्हणजे विचार करताना जेव्हा एखादा लाईफ पार्टनर मी बघेन, शोधेन, तर एक्झॅक्टली ती मुलगी मला भावली की ती माझी लाईफ पार्टनर. मग मी नाही बघणार की तिच्यात काय गुण आहेत किंवा काय दोष आहेत, त्यांच्या गुणदोषासकट मी स्वीकारलेलं असेल तिला किंवा तिने मला स्वीकारायला हवं त्या याच्यामध्ये. मग ती कशी आहे, सांभाळून घेईल की नाही, मग भांडणं होत आहेत की नाही, मग ती कशी दिसते, काय करते, काय काम करते, ह्या सगळ्या गोष्टी बघत गेल्या तर मग अरेंज मॅरेज करणं कधीही बेटर आहे. बरं, ही मालिका आता भयान चालते, म्हणजे खूपच तुफान चालते, तुझे रील्सही चालतात, तर क्रेडिट तुमच्या दोघांच्या म्हणजे तुझ्या आणि त्यांच्या केमिस्ट्रीला पण देता येईल इंडिव्हिज्युअली? हो, नाही, ऑफकोर्स देता येईल, कारण जेव्हा तुमची केमिस्ट्री वर्क होते तेव्हा समोरच्या आर्टिस्टबरोबर ना गिव्ह अँड टेक होणं खूप महत्त्वाचं असतं, आणि ते तन्वीसोबत होतं आहे. जे काही कॉमेडी, सिच्युएशनल कॉमेडी आहे सिरियलमध्ये, जे काही सीन्स थ्रू कॉमेडी घडते, सो त्याच्यामध्ये तिच्याकडून तो रिस्पॉन्स मिळतो आहे, ॲक्शनला रिॲक्शन मिळते, म्हणून ते सीन्स वर्क होत आहेत. एकट्याच्याने हे होणं पॉसिबल नाही की उद्या मी म्हणेन की बाबा माझ्या याने मी छान करतो, मी रिॲक्शन छान देतो म्हणून सीन वर्क होतो. ऑफकोर्स असं नाही होणार की तिच्याकडून ती रिॲक्ट करते म्हणून ती ॲक्शन करते म्हणून मी त्याला रिॲक्ट होतो आहे, मी ॲक्शन करतो म्हणून ती ॲक्शनला रिॲक्शन देते आहे. सो त्या ह्याच्यामध्ये तो दोघांची हे केमिस्ट्रीचा हा भाग आहे, आणि दोघांमुळे आणि स्पेशली रायटर्समुळे तसं लिहून येत आहे छान, म्हणून ते वर्क होतं आहे. सो या सगळ्याचं मी जसं म्हटलं मग अशी अख्ख्या युनिटचं, अख्ख्या आर्टिस्ट सगळ्यांचं क्रेडिट आहे, कोणा एकाचं क्रेडिट नाही. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.